मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला आजची मॉर्निंग झाली आहे आणि सगळ्यात मोठं टेन्शन आलं आहे पोरांना डब्याला द्यायचं काय. तर चला आज बनवूयात बीटरूटची चपाती. त्यासाठी घ्यायचे आपल्याला हे 2 मध्यम आकाराचे बीटरूट. ते घेतल्यानंतर पहिले आपण त्यांना स्वच्छ असे धुवून घेऊयात. आता आपण काय करूया, जे तोंडाला जो बुंदा आहे तो कापून घ्यायचा. नंतर पाठीमागचं त्याची शेपटी पण कापून घेऊयात आणि त्याला व्यवस्थितरित्या त्याची साल काढून घ्यायची अशी. अशा प्रकारे आपल्याला बीटरूटची साल काढून घ्यायची आहे आणि ते बीटरूटची साल काढल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थितरित्या किसून घ्यायचा आहे. असा किसणीने आपल्याला त्याचं पूर्णपणे बीटरूट हे किसून घ्यायचे आहे. आपल्याला जो किसलेलं बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बीटरूट काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 2-4 मिरच्या आणि थोडेसे जिरे टाकून घेऊन ते मिक्सरमधून फिरून घेऊयात. आता आपण ते मिक्सरमधून फिरून घेऊयात. इथे मी आता बीटरूटच्या चपातीसाठी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर. आपण अगोदर लसूण टाकलेलाच आहे. आता आपण घालतोय एक अर्धा चमचा अद्रक पावडर म्हणजे सुंठ पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आपण त्याच्यात 2 चमचे अशा प्रकारे आपल्याला बीटरूटचा गोळा मळून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल लावून एक 10-15 मिनिटं हा मळलेला बीटरूटचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे. कोणची गोळी आता म्हणे